एकनाथ शिंदेंनी राबवलेलं ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्याचं बोललं जातंय। कारण शिवसेना ठाकरे पक्षाने आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय बैठकीला 9 पैकी 6 खासदारांनी दांडी मारली। यामुळे आता कायदेशीर लढाईला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नेमकं दिल्लीत काय घडलं, पुढे काय घडणार, सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। 18 जूनच्या सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील संविधान सदन इथल्या शिवसेना कार्यालयात ही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली। पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी सगळ्या 9 खासदारांना व्हीप जारी करून उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले। मात्र या बैठकीला केवळ 3च लोकसभा खासदार हे उपस्थित राहिले। उपस्थित असलेले खासदार कोण होते तर अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि यांच्या सोबतच राज्यसभा खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते। बैठकीला गैरहजर राहिलेले खासदार होते संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील। बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असलेल्या आपल्या 4 खासदारांशी चर्चा केली आणि पुढची रणनीती ठरवली आहे। संजय राऊत यांनी यावेळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत जे आले ते आमच्या सोबत, बाकी गद्दार समजायचे असा इशारा दिला। राऊत यांनी असा सुद्धा आरोप केलाय की प्रत्येक खासदाराला 50 कोटींची ऑफर देण्यात आली असून 15 कोटी रुपये ऍडव्हान्स म्हणून देण्यात आलेत। दुसरीकडे बंडखोर खासदारांनी असा दावा केलाय की पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून भरकटला असून काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी ही वेगळी वाट निवडली आहे। आता या सगळ्यात कायदेशीर कारवाईची चर्चा होतीये। ठाकरे गटाने अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांना तातडीनं नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या खासदारांनी व्हीपचं उल्लंघन केल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे दिली जाणार आहे। पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी किमान 2/3 म्हणजे 6 खासदारांची आवश्यकता असते। ठाकरे गटाकडे 9 खासदार असल्यानं हा 6 आकडा जादुई मानला जातोय। मात्र यातील 2 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांबाबत अजूनही सस्पेन्स हा कायम आहे। या सगळ्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सध्या आपण कोणताही निर्णय घेतला नसून 20 जून रोजी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलंय। हा 6 खासदारांचा स्वतंत्र गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याची घोषणा करू शकतो अशा सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येत आहेत। थोडक्यात काय तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा हा दुसरा अंक आता दिल्ली दरबारी रंगलाय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या 6 खासदारांच्या गटाला मान्यता देतील की अपात्र ठरवतील, याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राइब करायला विसरू नका।